सिंहस्थ कुंभमेळा 2027 दरम्यान लाखो भाविकांना दर्जेदार, तत्पर व अखंड आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन, वैद्यकीय महाविद्यालय, खासगी रुग्णालय, वैद्यकीय संघटना आणि सेवाभावी संस्थांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने उभारण्यात येणाऱ्या आरोग्य पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर होण्यासाठी सर्व संबंधित घटकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणांच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम बोलत होते. यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश शिंपी, आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर, एमपीजी IMER वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर व्यंकट गीते, SMBT महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनल मोहगावकर, IMAच्या सचिव डॉक्टर मनीषा जगताप, महानगरपालिकेचे वित्त अधिकारी संजय बैरागी यांच्यासह जिल्हाधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ, रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. डॉक्टर गेडाम म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या आरोग्य पायाभूत सुविधांची माहिती जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय संघटना व आरोग्य संस्थांना देण्यात यावी. त्यांच्याकडून सूचना व अभिप्राय येऊन आवश्यक त्या सुधारणा केल्यास आरोग्य सेवा अधिक सूक्ष्म होईल. भाविकांना उपचारासाठी रुग्णालय सहज उपलब्ध व्हावे यासाठी आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सेवा देणाऱ्या रुग्णालयांचे मॅपिंग करण्यात यावे. तसेच प्रत्येक रुग्णालयातील उपलब्ध खाटांची अद्ययावत माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध ठेवावी. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने संभाव्य साथींच्या रोगाच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच विविध आरोग्य संस्था व सेवाभावी संघटनांनी स्वयंप्रेरणेने सहभागी होऊन आरोग्य सेवेत योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी परभणीच्या काळात ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक नागरिकांनाही वेळेवर आरोग्य सेवा मिळेल यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सिंहस्थ काळात जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचा सहभाग निश्चित करण्यासाठी शासनाने 3 पर्याय निश्चित केल्याची माहिती दिली आहे. पहिल्या पर्यायात सार्वजनिक आरोग्य सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतील, तर संबंधित रुग्णालयांकडून मनुष्यबळ, औषधे व सेवा पुरवण्यात येतील. दुसऱ्या पर्यायात खासगी रुग्णालय त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी भाविकांना सेवा देतील. तिसऱ्या पर्यायात डॉक्टर आपला नियमित सेवेसह कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त आरोग्य सेवा देतील. परवानगीच्या कालावधीत रुग्णालयांमध्ये आपत्कालीन रुग्णांसाठी खाटा उपलब्ध राहाव्यात यासाठी नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केलंय. त्यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनीही मार्गदर्शक सूचना केल्या. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.